काऊन इंजिरा जात नाही का हो? ठेल्यावर नाही जात का? काय मग काय करू ठेल्यावर जाऊन? सिलेंडर असता नाही भेटला. सिलेंडर नाही भेटला नाही ना माय. काल संपलं गेले होते. हा लंबी लाईन होती. मग ते एका पोलिसांना म्हणलं तुम्हाला भेटत नाही म्हणे. तर घेऊन आली बाबा वापस. हा आता आता मग काय न करू स्वयंपाक, काय न करू पावभाजी, काय न बनवू पावभाजी ठेल्यावर जाऊन. तर आता सोचून राहिली बाबा, मी विचार करून राहिली काय करू काय नाही. तर आता म्हणे का घरचं घेऊन चाला म्हणे बाई, म्हणे घरी चुलीवर स्वयंपाक करा म्हणे, घरचं घेऊन चाला म्हणे तिथं अशी म्हणे रमा. तर मग कायचा विचार करतो, तर मग घरचं घेऊन जाय तिथं. बंद कायले ठेवतं त्याला आता, एवढं साजरं चालून राहिलं तर बंद नको ठेवू आता एवढ्या कारणासाठी. भेटणच कधी ना कधी. आता हे थोडंसं कमतरता आहे म्हणून होय, नाही तर मग भेटणच. तर घरचं घेऊन जाय मग. पण अजून हाही विचार येते माय, कधी नसली चुलीवर स्वयंपाक काहीपर्यंत करण. हा असंही वाटते. करण जोपर्यंत नाही भेटन सिलेंडर तोपर्यंत करण ते स्वयंपाक चुलीवर. काय होते आजी कशी बोलतो तू? धनश्री चुलीवर स्वयंपाक काय नाही करण. चुलीवर स्वयंपाक करायला माहिती आहे ना किती मेहनत लागते. दुपट जाते डोळ्यात, अजून फू फू करून फुका लागते. तिला दम चढन मग फुकन जास्त चुलीत तर. काऊन असं कसं दम चढन तिले? काय झाली का म्हातारी? चूल फुकन तर दम चढन तिले? पायच्या बाया करत नव्हते काय? पायच्या लहानपणापासून तर चुलीवरच केला आम्ही ना. आता निघाले बाप्पा ये गावोगावी गॅस, आम्ही तर चुलीवरच केला. मग आमच्या नाही निघे का दम? आता त्या बायकोचे दम निघन म्हणतो. पाय मी म्हणत होते ना माय, धनश्री कोण नाही होत, आताच्या पोरीबारी कोण नाही होत माय. आपण करून घेतलं, तू आम्ही करून घेतलं, पण आताच्या सुना वगैरे कोण नाही होत आता करणं. नाही चूल फुकणं होत आता. त्याला सारी सुविधा भेटली का नाही, त्याच्यानं नाही होत आता. आई तसं नाही, सुविधा भेटल्या म्हणून होत नाही हे गोष्ट नाही. धनश्री दवाई चालू आहे त्याच्यानं नाही जमत तिचं. धूप अजून तोंडात नाकात जाईल तर नाही जमत तिचं. तिला आरामाची गरज आहे आता. आरामाची गरज आहे? कायची दवा चालू आहे तिला? काय झालं माहिती नाही आम्हाला. तर घरातल्या घरात राहायचे 4 माणसं, पण एकामेकाला काय होते माहित नाही. तुम्ही अंदरच्या अंदर काय खेळ खेळता काय माहित नाही. कम काय झालं तिला? सादरी तर आहे ना, सादरी तर स्वयंपाक पाणी करून राहिली ते. कायची दवा चालू राहिली तिला? आरामाची काय गरज आहे तिला? एक तर सिलेंडर भेटला नाही तर माहिती मग खराब झालं. आणि अजून आता तू असं सांगून राहिला नाही एकट्या पैशा डोक्यात टेन्शन येईन काय? मला तर लढू येऊन राहिलं बाप्पा. सिलेंडर नाही भेटलं तर आता मग ठेलं बंद करू काय मी? धनंजय तू सांग. नाही आई आता दुःखात आहे, आता थोडंसं टेन्शन मध्ये आहे आई. आता सांगणं परवडत नाही ही गोष्ट. खुशखबर आहे आईले. आई तर मग असं करणं तर आम्ही कुठून तरी जुगाड लावतो आणि त्या ठेल्यावर सिलेंडर आणून देतो. मग मित्राचा की पाहतो मी. नाही तर असं कर मग धनंजय, त्या गाडीमध्ये घरी तिथं काय रे इसतो बाहेर कसा पेटवण बाहेर. आणि मग घडी कस्टमरची घडी काय इसतो पेटवण बाहेर. कुठं तिल्ली लागली गिगली जाईल खुपलं काय झालं काय रिक्सच आहे बापा, आपतच आहे ना. ते सिलेंडरच बरोबर आहे ते. ते चुली बिलीचं काही करू नको आई. घरी घरचा सिलेंडर घरी राहू दे. मी तुला मा मित्रापासून कोणापासून तरी तुला जुगाड लावून देतो एका सिलेंडरचा, आणि तोपर्यंत मग तुझ्या सिलेंडर भेटून जाते. हो दे बापा करून. मग आज तर बंदच ठेवा लागेल. मग तू आणलं सिलेंडर म्हणजे मला फोन करून देजो, मी येऊन जाईन मग. बरं आई ठीक आहे. मी पाहतो काही ना काही जुगाड लावतो. बरं आता चालतो मी. हो ठीक आहे जातो. हो साहेब बोला साहेब, कसं काय येणं केलं? ते रामदास भाऊ आपलं येणं याच्या संदर्भात आहे. तुमचा जो पैसा कापूस येणं चोरून नेला होता ते पुरा भेटला का तुम्हाला? हो साहेब हो ते भेटलं बा, पुरं भेटलं. आता या रघुनच सांगितलं होतं ना का तिथं जा तिथं आहे म्हणून. जिथं मला येणं किडनॅप करून ठेवलं होतं बस तिथंच होता पुरा पैसा. भेटला आणला आम्ही. तर त्याचं कसं काही नाही साहेब. आता काय नाही आणलं रघुले अजून गावामध्ये. तो रामदास भाऊ आता अजून यायचं असं म्हणणं झालं या रघु आणि ते आपली याची सोबतीन आहे ना, ते माझं ओढाले त्या गुढीपाड्याच्या दिवशी आणि म्हणायला लागले का त्याचा पैसा आम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी दाबून ठेवलेला आहे. तो त्याले आम्ही त्याचा म्हणजे ते कुठं आहे ते आम्ही त्याला सांगितलं नाही. तर तुम्ही जा आणि त्याचा पैसा आणा. त्याचा पुरा पैसा त्याला द्या. त्याच्या मेहनतीचा पैसा आहे, त्याच्या हक्काचा पैसा आहे, त्याला पुरा द्या. नसन त्याला भेटला तो असं यायचं म्हणणं झालं. म्हणून आम्ही आता कुठं पाहावं काय पाहावं म्हणून आम्ही यायलाच आणलं. तर आता तुम्ही चला आणि ह्या मग दाखवते कुठं तुमचा पैसा दाबून ठेवला आहे यानं. तर आणि तुमचा पैसा तुम्ही घेऊन घ्या. हो साहेब, तरी मी म्हणत का मनातल्या मनातच ठेवली मी गोष्ट, यायला काय म्हटली नाही. का आमचा एवढा मोठा कापूस होता आणि पैसा एवढूसाच कसा? तर अजून असा विचार मनात आला का चला येईन खर्च केला असन काही पैसा. आता डायनानं सरेंडरच केलं आपल्या स्वतःलेच, तिनं तुमच्या हवाले केलं. तर तेवढा कुर्बानी तर आपण त्याग आपण करू शकतो. तर म्हणून मी राहिली चुपचाप. नाही शांताबाई, आम्ही डायना म्या रामदास भाऊले म्या मारलं बी होसही झाले. ते एवढं पकडून नेलं, तुमचं पुरा कापूस नेला, तरी तुम्ही आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर आमचं बी एवढं कर्तव्य बनते
तर तुमच्या हक्काचा तुमच्या मेहनतीचा पुरा पैसा तुम्हाला भेटला पाहिजे. थोडासा लालच मध्ये आलतो मी, पण मलाही बातमध्ये समजलं, डायनानं मला समजून दिलं. रघु, आता खरंच प्रामाणिक झाले का तुम्ही? हा, हे पहा, आता तुमची सदा उरलेली काय आहे ते पूर्ण करा आणि चांगल्यानं सुटा आणि मस्त जीवन जगा चांगल्यानं. हो शांताबाई, आता आम्ही तसाच निर्णय घेतला. डायनाही तशीच म्हणते, मी तसाच म्हणतो. आता जेवढी उरलेली सजा आहे आम्ही पूर्ण भोगतो आणि सुटलो म्हणजे आम्ही चांगलं जीवन जगू. म्हणून आम्ही हे तुमचा पैसा आम्हाला नको होता, नाही पाहिजे आम्हाला तुमचा पैसा. म्हणून आम्ही साहेबाला म्हटलो, तुमचा त्याचा पैसा आहे अजून त्या ठिकाणी, तुम्ही त्याचा पैसा खुडकून द्या. त्यानं म्हटलं मला चालतो, चला मग आता मी दाखवतो कुठं आहे पैसा. तर पण गुपेतला पैसा तर सापडला रघु आम्हाला. अजून आहे ना एक मोठं भलं मोठं झाड आहे, त्या झाडाखाली आम्ही दाबून ठेवला. तिथचा पैसा नसन सापडला तुम्हाला, कारण आम्ही तुम्हाला गुपेतच सांगितलं होतं. बाहेर नाही आहे म्हटलं, तर तुम्ही गुपेतच पाहिलं असन, बाहेर पाहिलं नसन. नाही पाहिलं ना, बाहेर बी पाहिलं. काही महापुराने बाहेर पाहिलं, ते मुन्नी गंगा गावातलेच बाय त्याही बाहेर पाहिलं. आम्ही तिघांना अंदर पाहिलं, आम्हाला भेटला. तर आम्ही भेटला पैसा म्हणून निघून येऊन गेलो. मग जास्त काय आम्ही पाहिलं नाही बा बाहेर. आहे पैसा बाहेर आहे तुमचा, काही दागिने आहे आणि पैसा आहे. मी घेतलो होतो दागिने, म्हटलं पैसा ठेवल्यापेक्षा दागिने घेऊन घ्या. तर दागिने आहे आणि पैसा आहे. असं एवढी हुशारी करायची कोण सांगितलं होतं तुम्हाला? हुशार तोटले का ते? चला चल दाखव कुठं आहे याचा पैसा. तर साहेब म्हटलो ना, चुकी झाली, आता आम्ही खरंच सुधारलो ना. हो ठीक आहे, वाटूनच राहिलो. चला रामदास भाऊ, पाहू कुठं कुठं नेते ह्या पैसा काढा देतो. हो चला चला साहेब. हो येतो ना, चला ना, मी येतो ना. नाही तू नको येऊ, साहेब आहे ना, मी जातो ना साहेबासंग घेऊन येतो. तू कायले येतो आता? नाही येतो, मी बी येतो. येऊ द्या बाईले, येऊ द्या, काही हरकत नाही. चला शांताबाई तुम्ही चला. गंगा, ओ गंगा, गंगा, गंगा. काऊन मुन्नी, काय झालं? नाही एवढी दबल्या आवाजानं काऊन बोलून राहिली तू भेल्यासारखी? अहो गंगा, शांताबाईच्या घरी पोलीस आले आणि त्या रघुले घेऊन आले संग. शांताबाईच्या घरी पोलीस रघुले घेऊन आले? कायच्यासाठी बाप्पा? तेच तर मला दिसले तिच्या अंगणामध्ये उभे. आणि मी तशीच घरी गेली, यायले सांगलं आणि हे म्हणे चाल म्हणे, रामलाल भाऊले सांगू म्हणे त्याच्या घरी चाल म्हणे, ते काही तोड काढतील म्हणे. तर आपण फसणार तर नाही वा गंगा? आपण कायले फसू? आपण कायच्यात फसू? आपण काय केलं तर? आपण तो पैसा नाही आणला का? पैसा न दागिने ते रामदास भाऊचे शांताबाईचे जे असन तर त्या रघुनं सांगलं असन, तिथं जिथं आम्ही दाबलं असं तसं. नाही शांताबाईचे तर भेटले हो पैसे त्याच दिवशी, त्याचे कसे काय असू शकते? मग दुसऱ्याचे कोणाचे असन तर पोलीस आपल्याला धरण ना, याईनं चोरूनच आणला म्हणून तिथून पैसा. तरी मी इले म्हणतच होतो भयाडीले, ना तेव्हा मला सांगलं ना, तरी मी तेव्हा म्हणतच होतो की ह्या पैसा तेव्हापासून माझा दुगदुग जीव होऊन राहिला. ह्या पैशाच्या पायी काही ना काही अनहोनी होईल, काही ना काही आपल्यावर संकट येईल. तरी इले मी म्हणतच होतो, शामराव भाऊ इले मी 2-4 वेळा 1000 डाव म्हटलो इले, आपण या पैसा ठेवू नाही, हे पैसा दागिने आपण पुरा पोलिसाच्या हवाली करून देऊ. पण हे नाही, लालच फुटली इले. लालच बुरी बला आहे, हे खरी गोष्ट आहे. मी बी तसंच म्हटलो का, हिनं मला जेव्हा सांगितलं ना, मी इले तसंच म्हटलो का रामलाल भाऊ, का तो पैसा आपला नाहीये, ते धन आपलं नाही, ते धन कोणाचं वय त्याचं पोलिसाच्या हवाली करा आणि त्याचं वय त्याचं पोलिस देतील लेखाले. म्हटलं तर हे नाही, इले बी लालच फुटली ना. हे मध्ये नाही, आपल्या कल्लीचं चांगलं लग्न होईल, आपल्या पद्याचं भविष्य सुधरून जाईल, त्याला काही धंदा टाकून देऊ ह्या पैशानं, अशी तशी हिच्या मनात फुटली लालच. मी भयकलो. मग चुप राहा शामराव भाऊ. काय चुप राहा म्हणतं? ह्या वयामध्ये आता जेलची चक्की पैसा लावशील का तू आम्हाला? तुम्ही बी चुप राहा. रमेशचे बाबा, काही नाही होत, घाबरू नका. ते पैशासाठी नसन आले, ते काही कोणतं दुसरं कारण असन. चुप राहा, काही माहित नाही काही नाही. तुला माहित आहे का मुन्नी मग कायच्यासाठी आले, काय नाही साठी नाही तर? नाही मला काही माहित नाही. मी त्याला अंगणात उभी पाहिली आणि बस माझा जीव घाबरला, माहित फाटरली पंढरली. मग मी डायरेक्ट घरी गेले, यायला सांगलं तर हे यायची बी फाटली. अन त्या कांतालेन पार्वतीला माहित आहे? त्याला नाही, त्याला काय माहित, त्याला सांगितलंच नाही ना मी. असं काय? तर मग हाय का ते तिथंच आहे का? तर मग ते माहित नाही आता. चल बरं, असं लपल्यानं भेल्यानं होत नाही. चल जाऊन पाहू आपण शांताबाईच्या घरी हाय काय ते. तर नाही, इंदिराला माहित असेल ना कायले आले कायले नाही. काय माहित बापा. चल इंदिराच्या घरी चाल, तिला विचारू, तिला माहितच असेल. हो चाल. तुम्ही घाबरू नका, तुम्ही शांत बसा, आम्ही येतो विचारून इंदिराले. हो जाईये लवकर विचारून. कसं का रामलाल भाऊ, कसं होईल? फसू तर नाही आपण? नाव आहे का आसपास त्या खेड्यापाड्यामध्ये? नाव आहे शामराव भाऊ, टकला शामराव लुंगीवाला, लय चांगला सज्जन माणूस आहे, असं नाव आहे का? नाव पुरं मातीत मिळून जाईल मग अशानं. जेल पोलीस धरून नेईन, जेल होईन आपल्याला तर. हो का शामराव भाऊ? काय का माय बी नावच आहे ना का? माय बी टोपीवाला, धोत्र्या खूप चांगला आहे, असं माय बी नाव आहे ना का? युवाई जवाई काय म्हणतील का?
अमय इंदिरा तू घरीच आहे काय? हा घरीच आहे का? हे काही माहित आहे तुला? काय सिलेंडर नाही भेटला ते नाही भेटून आले माहित आहे मला. माझ्या जखमेवर मीठ चोडायला आला का तुम्ही? हा ठेला बंद करून मला घरी बसा लागलं ना. नाही हो इंदिरा तसं नाही हो. आता सिलेंडर मलाही नाही भेटला ना. आम्ही चुलीवर स्वयंपाक करून राहिली मी बी. माझा तर काल संपला सिलेंडर. मलाही तर नाही भेटला. त्याचं नाही ते दुःख तर साऱ्यातलेच आहे म्हणा. पण काय म्हणते पोलीस लोक आले ना गावामध्ये शांताबाईच्या घरी ते रघुले घेऊन. तर रघु सुटला का एकटा? दायनाला नाही सोडलं का अशी म्हणतो. असं काय? मी तर माझ घरी आहे बापा. माय मनच नाही लागून राहिलं सिलेंडर संपलं तर. आणि ते माय ठेला नाही गेली मी तर माय मन नाही लागून राहिलं. मी माझ घरी आहे. मला कांच्या कुडीचं काही माहित नाही. कायच्यासाठी आले रघुले घेऊन? कायच्यासाठी आणलं रघुले? हा आणि कुठे आले पोलीस लोक? पाय तुला माहितच नाही का? शांताबाईच्या घरी आले म्हणते ना. हे म्हणते बा मुन्नी मला माहित नाही. हो इंदिरा मला दिसले पोलीस लोक आले रघुले घेऊन शांताबाईच्या घरी. अंगणात उभे दिसले बा. मग मला वाटलं का तुला माहित असेल बा कायच्यासाठी आले कायच्यासाठी नाही का. डायनलने आणलं काय मग? नाही मला नाही माहित बापा. सोडलं काय त्याला रघुले? मग डायनाला काऊन नाही सोडलं कडे मग? आणि मग तिथं शांताबाईच्या घरी खायला नेलं होतं मग. काही खरं खोटं करायला तर नाही आणलं बापा. त्याचा पैसा बी तर सापडला ना. त्यात दिवशी सापडला ना त्याचा पैसा. आता अजून काय होय? होऊ शकते का अजून पैसा असन त्याचा. कुठं कापूस लय होता व शांताबाईचा कापूस लय होता. अजून दुसऱ्या ठिकाणी दाबला असन तर होऊ शकते. सांगा उगलवलं असन पोलीस आहे ना तर सांगून दिलं असन का इथे इथं अजून पैसा आहे बा म्हणून. होऊ शकते असं नाही सांगायला आले असन. होऊ शकते. तुला वाटते का असं इंदिरा का अजून पैसा असन बा शांताबाईचा दुसऱ्या ठिकाणी म्हणून? होऊ शकते. आता वाटायचं काय त्याच्यामध्ये? होऊ शकते बाबा. अंदाजा लावू शकतो आपण. पक्क माहित थोडी आहे. हो आहेत का पोलीस लोक अजून शांताबाईच्या घरी? असन तिथं उभे होते बा. मग नाही माहित मले. असन उभे तिथंच. चला मग जाऊन कायच्यासाठी आले कायच्यासाठी नाही तर चला बरं. हो चल. अमय गौरी पोलीस लोक आले होते ना रघुले घेऊन. कुठं गेले तर? गेले वाटते नाही. कायच्यासाठी आले होते? माहित नाही मला. मी घरातच होती. अंदर होती मी तर माहित नाही मला कायच्यासाठी आले होते आणि कायच्यासाठी नाही तर. कुठं गेले तर मग आता? कुठं गेले तर? आणि शांताबाई कुठं आहे? बोला मग. शांताबाईला तर माहित असेल ना. शांताबाईला बोला. नाही पोलीस लोक संगच गेल्या. आई बी आणि बाबा बी आणि रघु बी. काय रघु बी संगच होता ना? माहित नाही काकू मला कोण कोण होते तर. मी घरात होती म्हणतो ना. घरात होती मी. आणि इकडल्या गोष्टी बी मला ऐकू ये नाही. मला ऐकूच नाहीये. मग बाहेर येऊन पाहत होते. मग बाबाही नव्हते ना आई बी नव्हते. तर पोलीस लोक संगच गेले. ते मला सांगून बी नाही गेले. त्याच्या संगच गेले असं वाटते मला. वावरात बी गेले असतील ना मग. पोलीस लोक संगच काय गेले असतील का? वावरात बी गेले असेल शांताबाई. हा आणि ते सासरे बी. काय माहित कशी सून आहे व काहीच माहित नाही राहत तुले. हो ना. घरात काय कोण येते काय गोष्टी होते माहित तर राहायला पाहिजे वा. हा काहीच माहित नाही तुला. माहितच नाही असं कसं बापा? माहितच नाही असं नाही राहायला पाहिजे. माहित राहायला पाहिजे सगळं. आता तुझे सासू कुठे गेले, तुझे सासरे कुठे गेले हे तुला माहित नाही. घरातच अशी काही कोणी आलं तर आपण येऊन पाहावं जरासं. बोलते कोण काय बोलते आहे का? सारं माहित राहिलं पाहिजे का माणसाला. सारं माहित राहिलं पाहिजे. हा ना. काय बाई सून आहे काय बायको आहे माहित नाही. तिले कायले बोलून राहिला हो तुम्ही? म्यार झाला का? हा ते कायले आता तिचे सासू सासरे आहे मोठे जाते ते पाहिजेत. ते कायले घरातून बाहेर येऊन पाहिजे. शायनी झाली काय ते? एवढी शायनी झाली काय ते? सासू सासऱ्याच्या समोर समोर बोलन आणि काय काय करते काय नाही ते माहित करून घेईन. बरोबर आहे गौरी तू बरोबर आहे. हा चला तिने बोलून राहिले मोठ्या. हो ना. आता मी काय मला काय करायला लागते? हा मी काय मला काय बोलता तुम्ही? हो राय बापा जा दस अंदर. हो ना. चल इंदिरा काहीच माहित नाही इले. बरे आहे हो तुम्ही. आणि तुम्हाला काय एवढं येऊन पडलं? कायच्यासाठी हे होते पोलीस आणि ते रघु होते त्याचं काय तुम्हाला एवढं? हा हो मुन्नी हो गंगा त्याचं काय एवढं तुम्हाला? सुटे नाही तर धरे नाही तर काय नाही ये नाही तर कुठेच आहे. तुम्ही काऊन एवढं टेन्शन घेऊन राहिल्या? हा काही गुन्हा केल्यावानी? आता काय काही गुन्हा नाही केला आम्ही. काही नाही. ते सहजच वाटलं असं का बा तुझ्या बहिणीचीच चिंता होती आम्हाला का बा तिला काऊन नाही सोडलं रघुलेच कसं सोडलं ठेवाय. नाही तर काय आम्ही काय काही गुन्हा करू. चला बऱ्याच बाया आहे गावच्या तर मलाच बोलायला लागल्या काही ना काही. खरं बोल. इथपर्यंत आणलं आम्हाला तर खरं बोल. खोटं बोलू नको. खोटं चालणार नाही. इथं सदा वाढून भेटन अजून म्हटलं. खरं बोल. मी खरंच बोलून राहिलो साहेब. ह्या गड्ड्यामध्येच मी दाबलो होतो पुरं पैसा आणि दागिने बी. हे पण मी उखरलं आहे. इथंच दाबलो होतो मी. ह्याच बुडामध्ये दाबलो होतो मी. हे एवढी माती होतीच नाही बाहेर. हे पुरं असं दाबून दिलं होतं मी. उखरलं इथं. कोणतरी उकरून नेलं हे पाय रघु. खरं बोल. खरं बोलशील ना सजा कमी होईल. साहेबाले खोटं चालत नाही. साहेब मग सजा वाढून देते. खोटं बिलकुल चालत नाही साहेबाले. खरं बोल तू बिलकुल. खरं बोलून राहिलो साहेब. मी खरं बोलून राहिलो. मी इथंच पैसे दाबलो होतो. मा हाताने दाबलो होतो मी इथं पैसे. खरं दाबलो होतो मी. मला खोटं बोलायचं राहिलं असतं साहेब तर मी इथपर्यंत आणलो असतो का तुम्हाला? कोणतरी इथून काढला पैसा. काढला इथून कोणतरी पैसा आणि दागिने काढलं इथून. घबाड काढलं इथून कोणतरी काढलं. कोणाला सांगितलं होतं काय ते अजून? तर इथं घबाड आहे म्हणून
नाही साहेब, कोणालाच नाही तो सांगितलं साहेब. कोण ना कोणी गावात येतोय घबाड काढणार, गावात येतोय, गावातल्यानंच काढलं असं. शांताबाई, रामदास भाऊ, तुम्ही चिंता करू नका, तुमचा घबाड भेटून तुम्हाला. इथून गावातलेच कोणीतरी काढलं होय तर तुमचं तुम्हाला भेटून जाईल. चिंता करू नका. नाही साहेब, तुम्ही असल्यावर आम्ही कायले चिंता करू? भेटन, तुम्ही शोधून तर काढानच. बरं एवढं सांगा शांताबाई, रामदास भाऊ, तुम्हाला काही असं आढळलं काय गावात? का असं कोणी बोलताना काही असं समजलं काय का गावात काढलं असं कोणी काही म्हणून असं काही? नाही नाही साहेब, तसं तर काही नाही वाटलं. साहेब, एक एक गोष्ट आहे का, मले माही सगळी बहीण आज सकाळी काल सकाळी घरी आली आणि नेकलेस घातली होती. तर मी तिला विचारली, सोन्याचा नेकलेस घातली होती, मी तिला विचारली साहेब, माही सगळीच बहीण आहे, ते तर असं करणार नाही म्हणा, माझ्या घबाड काढणार नाही, ते माही सगळी बहीण आहे. शांताबाई, पैशाच्या ठिकाणी काही सगळं पोरकं नाही. पैशाच्या ठिकाणी सगळ्या त्या नजरा नियता फिरून जाते. शांताबाई, बरं बोला, समोर बोला, काय? तर मी तिला विचारली कुठून आणलं हो, म्हटलं हे दिसलं नाही म्हटलं कधी. तर तिनं सांगितलं असं घबाड भेटलं म्हणे जंगलात झाडाच्या खाली, तर आणलं म्हणे त्यानं म्हणे बुवानं, अशी सांगे बा. पण आता माहेच हेच होय भेटलं का दुसरं कोणतं होय तर माहित नाही. बस हेच असं. बरं चला गावात चला, पाहू. तुमच्या बहिणीला सापडलं अजून कोणी आहे त्याच्या सामील? तेवढं तर माहित नाही साहेब मला, पण मा बहिणीने असं म्हटलं. आपण साहेब, मा बहिणीला काही करू नका तुम्ही, सापडले असन तर आम्ही दोघी पाहून घेऊ. नाही शांताबाई, असं कसं? पोलीस आईले बातमी न देता आपणच घबाड घेऊन घेणं, घबाड आणणं, घबाडातलं घालणं, हे कानून मध्ये बसत नाही. मी तुमचा भाऊ राहिलो असतो आणि तुम्ही अशी चूक केली तुम्ही तुम्हाला बी अटक करून नेलो असतो. हा समजला? तुमच्या बहिणीला अटक कराच लागणार जर हेच घबाड असन तर. रघु ओळखूनच घेईन आता का कोणतं काय काय घेतलं होतं रघुनं, काय काय तर दाबलं होतं तर नाही रघु? हो साहेब, हो बिलकुल, मला बिलकुल ओळखायला येते की इथं दाबलेलं घबाड कोणतं होय, का दागिने कसे होते, पैसे किती होते ते मला पुरं माहिती आहे साहेब. मी ओळखूनच घेतो, मला दाखवलं कोण का. बरं ठीक आहे चला शांताबाई, तुमच्या घरी चला, तुमच्या बहिणीच्या घरी आता डायरेक्ट. हो साहेब चला. कसं गड्या कांतानं नेलं का गड्या इथून घबाड? तिला माहित होतं का माय होय म्हणून? असं काऊन केलं गड्या कांतानं? हा माझ संग धोका, सगळ्या बहिणी संग धोका. मला सांग, आपण तिनं मग सांगलं कायले असतं गड्या मुले का तिथं झाडाखाली यायले श्रावणच्या बाबाला दिसलं म्हणून? तर श्रावणच्या बाबानं तर नाही केलं असं, इले माहित नसन बिचारीले. आणि ते राहिले भोली भाली माई बहीण. आणि श्रावणच्या बाबानं हो असू शकते, तो मोठा हाय जवळ मोठा हरामखोर आहे तसा. पण आता माई बहीण नाही फसली पाहिजे बापा याच्यामध्ये. हा तू जवळ अजून मलेच म्हणून हा तिलेच अजून बोला, त्या बहिणीनंच फसवलं, त्या बहिणीनंच फसवलं. काय गड्या, काय झालं गड्या, काय घडलं गड्या? मी आधी काय सांगून दिलं गड्या? अरे बापरे, मी काऊन बोलली बोलायला नाही पाहिजे होतं, मी बोलायला नाही पाहिजे होतं. मी माई बहीण बिचारी गरीब आहे, तिले सुख नाही आतापर्यंत, आता सुख भेटलं तर असं झालं तिच्यासमोर. अरे बापरे, मी काय बोलून गेली का, काय बोलून गेली मी? अरे शांते, काय करून राहिली तू तिथं? चाल ना पटकन. हो आली चला. काय म्हणते रमेशचे बाबा, शांताबाई, रामदास भाऊ आणि पोलीस लोक रघु कुठेतरी गेले म्हणते. हा कुठंतरी गेले म्हणते? कुठं गेले? काही असं माहित नाही झालं का कुठं गेले म्हणून? नाही रामलाल भाऊ, ते माहित नाही झालं कुठं गेले ते. तिच्या सुनीले काहीच माहित नाही, विचारलं तिले तर माहितच नाही म्हणते कुठं गेले काय गेले, तर पण गेले म्हणते संगमंग म्हणते. हो का रामलाल भाऊ, जंगलात तर नाही गेले का? हे घबाड जे आपण आणलं ते त्याचं तर नाही होय का रामदास भाऊचं? हा ह्या घबाड आणाले तर नाही गेला, तिथं भेटणारही नाही, मग आपण तर पहिलेच आणलं का? होऊ शकते शंभर भाऊ, मी म्हणतच होतो की हे आपण नाही ठेवा. मी आता कायच करावं आता? तसं दिसं काही नसं रमेशचे बाबा. शामराव भाऊ तुम्ही बी घाबरू नका, ते घबाडाचं गोष्ट नसन. ते ह्या रघुले काही लाकडे चोरीचा काही पता असन, काही माहिती असन, आणि थोडीशी माहिती रामदास भाऊले बी असन, शांताबाईले बी असन, म्हणून त्याला भेटून गेले पोलीस लोक, असं काही असन. आता जंगलामध्ये लाकडं चोरी होतच राहते, त्याच्या कारणानं गेले असन काही, असं असन काही. नाही आतापर्यंत असं नाही झालं, आताच कसं? नाही शामराव भाऊ, तुझं काय आहे, तुझ्या हिशात जेवढं आलं तेवढं आण इकडे, मग आमच्या हिशातलं आणतो इकडे, आणि पुरेच्या पुरे त्याले पोलिसांना आपल्याला मनाच्या पहिले त्याच्यापाशी देऊन देऊ. या आम्हाला सापडलं होतं, आम्ही आणलं, आम्ही सापडलं, घ्या तुमचं, देऊन देऊ. नाही ठेवायचं कोणाचं धन फालतू. असं वाटतं का असं आपल्या गड्यावर काही तलवार लटकल्यावानी लागते, असं दुसऱ्याचं ठेवलं म्हणजे असं भेदभेद जगणं काही कामाचं नाही. बिंदास जगणं आवडते आपल्याला, अशी टाक्कर मिशी आहे आपली ना, काय असं भेदभेद जगू मी? नाही बिलकुल नाही. आणतो तू आण, माया आणतो, ते दोघं आहे त्याच्यापासून ते घेऊन येऊ आणि ते पोलिसाच्या हवाली करून घेऊ. ते कोणाचं वय ते पाच बसे, मग त्याचं असं त्याला देऊन देईन. काय लेवा तुम्ही हातात आलेलं धन काय तुम्ही देवाले पाहता? ते फालतू घेऊन घेईन पोलिस, मग ते दोघं जेवढे पोलीस आहे तेवढे वाटणं करून घेईन.
आपल्या हातातून चाललं जाईल. थांबा जराशे, काही नाही होत ना, थांबा जराशे, काही नाही होत. थांबा तुम्ही, टेन्शन नका घेऊ. काय टेन्शन नको घेऊ करून राहिली तू. हा फसवतं काय? फसलो गिसलो म्हणजे मग रेकॉर्ड बनून जाईल ना, पुढे जेलची हवा खावा लागल. नाही खावा लागत, थांबून जा जराशे, मग आपण बरोबर टोपी फिरून टाकू. मोठी टोपी फिरवणारी. येऊ तर द्या गावात, ये ना शांताबाई गावात ना रामदास भाऊ, काय म्हणते काय नाही तर पाहू. आणि जर असं वाटलं तर आपण फटकन आपल्या पाचचं काढू आणि देवाला चालू जाऊ. आम्हाला माहितच नाही म्हणून आम्ही देणारच होतो. आता सणवार होतं, नवरात्र चालू आहे, त्याच्या गडबडीत राहूनच गेलं म्हणून आम्ही आज आणणारच होतो, देणारच होतो. एक खट्टे जमा करून देऊन देऊ. मग असं करू. असं माहित झालं तर, नाही झालं तर मग राहिलं तर राहून नाही जाईन आपल्यापाशी.